हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता आहे आज संडे आणि संडेचं माझं सकाळचं काम चालू आहे. पण मला ते नाही करायचं, काय बोलतात त्याला, सुट्टी नाही आहे. मला कामावर जायचं आहे, मेडिकलवर जायचं आहे. कारण की दर संडेला सुट्टी नसते, म्हणून जावं तर लागणारच आहे. आणि मे महिन्यात 5 संडे आला ते ऑब्झर्व केलं. पुढच्या महिन्यात त्यामुळे 3 संडे काय माहीत नाही आहे. तर आज माझं हे असं रुटीन चाललेलं आहे. सकाळ सकाळी खायचं, आवडायचं, भांडे वगैरे झालेले, कपडे झालेले आहेत, तिथं वाटण घ्यायचं आहे आणि निघायचं. गावाकडे जास्त झाल्यामुळं प्रॉब्लेम आले. गावाकडे पण जायचं, गावाकडे एक झटपट आले तर 3-5 मिनिटं शिकवून जायचं गावाला. आणि आता रात्री सांगितलं बादलीसाठी भरून ठेवते, परत पाणी गेलं तर मग काही प्रॉब्लेम नको म्हणून. तर गावाकडं जाण्यानं 500 रुपये कसे पण जातात. आणि जवळजवळ ह्या महिन्यात मी 2दा ते 3दा गावाकडे गेले, म्हणून थोडंसं प्रॉब्लेम पण झाला पैशासाठी पण. आणि रात्री मग परत एक लोन उचललेलं, त्याचा हप्ता, घराचं भाडं आणि घराचं भाडं, परत मला खायला पिलं लागणारा खर्च, बॅलन्स वाटायचा. पण नेमका ह्या महिन्यात बॅलन्स संपला. तो बॅलन्स, माझा स्वतःचा बॅलन्स, भरपूर सारा नियोजनच सगळं चेंज बिघडलं. जे आपण महिन्याचं सेटिंग लावलेलं असताना ह्या कारणामुळे गावाकडे गेले, मग सगळं नियोजनच चेंज झालं. पण गावाकडे जाणं पण गरजेचं होतं. असं काय मज्जा म्हणून किंवा फिरायला म्हणून गेलेले नव्हते. तर दादा आजारी म्हणून त्याला भेटण्यासाठी, आणि त्याला असं वाटतं माझ्या नातवंड ही सगळी माझ्यापाशी असावं. म्हणजे मुलगी तिथंच आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, मग माझ्या नातवंड पण तिथंच असावं असं त्याला असं वाटतं. आणि माणसाचं दुखत असलं ना तर माणसांना तसंच वाटतं की सगळे माझ्यापाशी असावं म्हणून. तर आता मग सर्व आवडलेले मी तुम्हाला दाखवते. आता तिथे भांडे वगैरे पण झालेले, भांडी नसलेली, दारणे भरून ठेवलेली. आणि इकडे कपडे पण धुवून झालेले आहेत. कारण की काल तिकडून आले, गावाकडून आले. तर 2 दिवस जरी घरात नसलं ना तरी पण लगेच माती वगैरे पूर्ण घरामध्ये येते. ते कपड्याचा भांडा कसा पडला, सगळं ढिगारा. भेटलं नाही ना, आंघोळ केलं मी वगैरे पण नाही केलं. हे केलं ना, काय बोलतात त्याला, भेटलं नाही ना, लगेच उचके झालं, लगेच उचके झालं. तर वेळेवर सगळं आवडलेलं आहे. तर आता मला करायचं आहे नाश्ता करायचा आहे. तर मी लायब्ररीमध्ये, आता मला सर काय म्हणतात काय नाही मला माहीत नाही आहे, की त्याचं मला फाईन बसत आहे ते मला माहीत नाही आहे. तर अरे यार, काय होतं आता, मी बुक आणलं जवळजवळ महिना झालं, रिटर्नच नाही केलं. मला टाईमच नाही आहे भेटा जायला लायब्ररीमध्ये. आणि गेल्या संडे सुट्टी होती, गेल्या संडेला गेले तर लायब्ररी बंद. मला माहितीच नव्हतं संडेची बंद असते म्हणून. तिथं गेलं तिथं त्यांनी पाटी लावली होती, रविवारची लायब्ररी बंद असते म्हणून, इतर वेळेस चालू असते. तर मला मला मेडिकलमधून दिसतात जाता येताना. तर मला काही करून उद्या जावंच लागणार आहे. सोमवारचं लायब्ररीमध्ये बुक देऊनच जावं लागणार आहे, आणि दुसरं रिसीव करायला घेऊन येणार आहे मी. कारण की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये मग्न होतो ना, तेव्हा काही गोष्टी आपण विसरून जातो. आणि
छान वाटतं वाचायला. त्याच्यातून आपल्याला थोडेफार काही गोष्टी समजतात. पण आत्तापर्यंत भरपूर सारे पुस्तकं वाचले आहेत आणि इथून पुढं पण वाचणार आहे. माझी खूप इच्छा आहे की खूप सारे पुस्तकं वाचावं आणि वाचण्याची आवड आहे, हे मेन महत्त्वाचं आहे. तर चला. आणि तुम्ही मला विचारत होता की तुझे डोळे खूप कधी कधी सुजलेले दिसतात किंवा लाल पण दिसतात. हे खरंच डोळ्यांना खूप प्रॉब्लेम आहे. लहानपणापासून म्हणजे मी डोळ्यांजवळ चेक करायला गेले तर ते म्हणले पहिल्यापासून तुमचे डोळे असेच आहेत का? तर मी म्हणलं हो. माझी मम्मी पण म्हणली हो, चला मग तसे डोळे आहेत. आणि आत्ता आहे ना डोळ्यांना एवढा त्रास होतो आहे ना, तसं पूर्ण असं पडदा लावून होतो डोळ्यांवर. तर मला चेक करावेच लागणार, कारण का नंबर पण थोडासा मोठाच होता आणि मी परत नंबर काही केलेला नाही आहे. म्हणजे कंटिन्यू मी चष्मा पण वापरला नाही. आणि लांबचं बघायचं म्हणलं ना तर खूप सारा प्रॉब्लेम येतो आहे. आणि आत्ता तर जास्तच मग मोबाईल जवळून यूज करतो आहे म्हणून का काय माहीत नाही आहे, पण चष्मा घ्यावाच लागणार, डोळे चेक करावेच लागणार. तर असं आहे माझं रुटीन संडेचं. तर चला मग आता करते नाश्ता. रात्री जे माझं काय होतं माहिती का, रात्रीचं थोडंसं राहिलं ना त्याच्यामध्येच नाश्ता होऊन जातो. तोच नाश्ता करणार आहे मी, गरम केलेला भात वगैरे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा. आणि असेच तिथे हिरव्या मिरच्या वगैरे सगळं हे झालेलं आहे, लाल झालेलं आहे, तर मला हे करावं लागतील, टाकून द्यावं लागतील. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.